नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे आहे. आता आपण IEX या कंपनीचा प्रेझेंटेशन बघू, परफॉर्मन्स प्रेझेंटेशन. ओके. हे Q3चं आहे. सप्टेंबर सप्टेंबर नाही, डिसेंबर एंडचं आहे. कारण IEX या कंपनीचं मार्च एंड हे इयर एंड असतं. IEX म्हणजे इंडियन इलेक्ट्रिसिटी एक्सचेंज. ओके. अशी कंपनी आहे की जी प्लॅटफॉर्म आहे यांचा इलेक्ट्रिसिटी एक्सचेंजचा, आणि हे लोकं कमिशन बेसिसवर काम करतात. हे बेसिकली प्लॅटफॉर्म कंपनी आहे. ओके. जेव्हा इलेक्ट्रिसिटी डिमांड नसते तेव्हा इलेक्ट्रिसिटी आपण प्राइसेस खूप पडतात, आणि हे लोकं त्या पडलेल्या प्राइसमध्ये छोट्या कंपन्यांना, MSME किंवा SMEला किंवा मोठ्या कंपन्यांना सुद्धा इलेक्ट्रिसिटी देतात. ओके. आणि डिस्काउंटेड रेटला देतात, आणि त्यांना त्यामध्ये 5 ते 7% कमिशन मिळतं. ओके. तसं आपण प्लॅटफॉर्म कंपन्या Zomato वगैरे असतात की नाही, की रात्री तुम्ही जर मागितलं तर मे बी जास्त चार्जेस, पीक अवरला मागितलं तर जास्त चार्जेस, पण लीन सीझनला मागितलं तर कमी चार्जेस. तसंच आहे, हे फक्त इलेक्ट्रिसिटी युनिट्स तुम्हाला देते. ओके. तर बघा काय काय जनरल पॉवर सेक्टरची समरी सांगितली आहे. ती सांगितली आहे इंडियन जनरेशननं मिक्स काय काय आहे. ओके. सोलरचं बघा 9% ऑलरेडी आपण सोलरवर पोहोचलेलो आहे. कोल आणि लिग्नाईटमध्ये अजूनही 68% आहे आपलं. गॅस आणि डिझेलवर 2% आणि नेक्स्ट इज सोलर. आणि विंड इज ऑल्सो इक्वली 6%. नॉट बिहाइंड मच. सोलरला 9%, विंडला 6%. फॅन्टॅस्टिक. त्यामुळे सुजलानला पण डिमांड जोरदार येते आहे. तो शेअर आत्ता ₹40 आलाय, तर तुम्ही विचारून घेऊ शकता. तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारून. त्यानंतर हायड्रो बघा 11% आहे. टाटा पॉवरसारखी कंपनी जे म्हणजे आपल्या लोणावळा डॅम आहे. ओके. त्या हायड्रो कंपन्या किंवा NHPC आणि SJVN हे नॉर्थ इंडियामध्ये डॅम्स आहेत. त्याच्यापासून हायड्रो इलेक्ट्रिसिटी सुद्धा 11% बनते. म्हणजे अजूनही सोलर फक्त 9% आहे, हायड्रोच्या पेक्षा कमीच आहे. म्हणजे सोलरला सुद्धा किती डिमांड आहे बघा. या एका स्लाईडमधून तुम्हाला कळतं की पॉवर सेक्टरला किती डिमांड आहे. ओके. कोल आणि लिग्नाईट हळूहळू कमी होत जाईल, आणि सोलर आणि विंड आणि हायड्रो वाढत चाललेलं. ओके. हायड्रोचं NHPC तुफानी एक्सपेन्शन चालू आहे. ओके. टाटा पॉवरचं पण चालू आहे. न्यूक्लिअरचं सुद्धा आता आपल्या बजेटमध्ये अनाऊन्स केलं की छोटे न्यूक्लिअर प्लांट बनवायला परवानगी आहे आता, पॉवर प्लांट्स. त्याच्यामुळे सुद्धा हे कोलचं कमी होऊन न्यूक्लिअर पॉवर प्लांट सुद्धा बनायला सुरुवात होईल हळूहळू. 3% मे बी ॲटलीस्ट 5 वर्षामध्ये इट मे गो टू 4 or 5%. ओके. वर्ल्ड्स लार्जेस्ट नेटवर्क ट्रान्समिशन, हे जनरेशन झालं, नंतर ट्रान्समिशन. ओके. ट्रान्समिशन म्हणजे एका ठिकाणाहून A ठिकाणाहून B ठिकाणाला वीज सेंड करायची, आणि सेंड केल्यानंतर मग ऑब्व्हियसली डिस्ट्रीब्युशन आणि कन्झम्पशन, जे तुम्ही आम्ही कंझ्युम करतो, आणि त्याच्या आधी आपल्याला डिस्ट्रीब्युशन कंपनी असते, मे बी MSEB वगैरे. दिस इज डन बाय पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन किंवा तत्सम. ओके. आणि हे सगळे डिस्ट्रीब्युशन कंपनीज, MSEB, टाटा पॉवर, अडाणी पॉवर इथे सुद्धा आहे. अडाणी पॉवर इथे सुद्धा आहे, इथे पण आहे, आणि इथे सुद्धा आहे. ओके. त्यामुळे अडाणीचे सगळे जे शेअर्स आहेत ते, अडाणी ट्रान्समिशन वेगळी कंपनी, अडाणी पॉवर म्हणजे जनरेशन वेगळी कंपनी आहे, आणि अडाणी एनर्जी ही इथे तिसरी कंपनी इथे बसलेली आहे. कळलं का तुम्हाला? तर अडाणी इज इन ऑल द 3 सेक्टर्स ऑफ द पॉवर मेजर सेक्टर. ओके. म्हणजे जनरेशनमध्ये आहे, पॉवरच्या ट्रान्समिशनमध्ये आहे, आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये पण आहे. आणि IEX फक्त इथे आहे. ओके. एनर्जी सेक्टर ट्रान्झिशन कसं झालंय ते तुम्हाला दाखवतोय. अरे आणि हायड्रो 50% होतं, 60% झालेलं आहे. रिन्युएबल एनर्जी 10% वाढले, आणि थर्मल 48% तर 38% झालं, असं हा म्हणतो. ओके. एनर्जी सेक्टर ट्रान्झिशन. ओके. चेंज. रिन्युएबल आर लीडिंग एनर्जी सेक्टर ट्रान्झिशन्स. ओके. ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. शिफ्ट टुवर्ड्स रिन्युएबल पॉवर. ओके. न्यू मार्केट मॉडेल्स काय? एनर्जी ॲज अ सर्व्हिस. ओके. पेनिट्रेशन ड्रायव्हिंग न्यू मार्केट डिझाईन, आणि जनरेशन मूव्हिंग क्लोजर टू कंझ्युमर. या कारण सोलर आपण प्लांट बघतो आपल्या घराच्या वरतीच जनरेशन लागलेलं आहे, राईट. कॉलनीच्या वरती जनरेशन लागलेलं आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेट आपण वरच्या छतावरच करतो आणि लगेच कंझ्युम करतो. त्यामुळे पॉवर ट्रान्समिशनचे लॉसेस 0. नेशन वाईड ऑटोमेटेड ट्रान्सपरंट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. हे बघा, दिस इज वॉट दे डू. नेशन वाईड आहे, ऑटोमेटेड अँड ट्रान्सपरंट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म फॉर फिजिकल डिलिव्हरी ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि रिन्युएबल्स अँड सर्टिफिकेट्स. हे लोक सर्टिफिकेट्स पण वाटतात कार्बन क्रेडिटचे मे बी. 2008ला कंपनी सुरू झाली. CERC रेग्युलेटेड आहे, म्हणजे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी अथॉरिटीच्या खाली कंपनी आहे. पब्लिकली लिस्टेड कंपनी आहे, म्हणून आपल्याला NSE आणि BSEला हे शेअर मिळतात. पब्लिकली लिस्टेड म्हणजे काय? या NSE आणि BSEवर ते शेअर मिळतात, तुम्हाला घेता येतात आणि विकता येतात. ISO स्टेट ॲडवायझरी कमिटी मेंबर आहे. मेंबर होल्डिंग बोर्ड सीट इन असोसिएशन ऑफ पॉवर एक्सचेंजेस. इलेक्ट्रिसिटी व्हॉल्यूम 9 महिन्यामध्ये यांनी एवढे वाटलेले आहेत. ओके. बिलियन युनिट्स. बिलियन म्हणजे 100 कोटी. ओके. रिन्युएबल एनर्जी सर्टिफिकेट्स पण यांनी एवढे वाटलेले आहेत. ओके. रॉबस्ट इकोसिस्टम आहे. 8,500 लोकांनी यांच्यावर या एक्सचेंजवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. जसं BSE कसं आहे, BSE स्टॉक एक्सचेंज,
तसं IEX इज इलेक्ट्रिसिटी एक्सचेंज. ओके. 8,500 कंझ्युमर्सनी म्हणजे मोठ्या-मोठ्या कारखान्यांनी, छोट्या कारखान्यांनी रजिस्टर केलेलं आहे. ओके. रजिस्टर्ड पार्टिसिपंट्स. नंतर कमर्शियल आणि इंडस्ट्रीज त्याच्यामधले 5,700 आहेत. ओके. आणि RE म्हणजे रिन्युएबल एनर्जी जनरेशन हे सुद्धा 2,500 म्हणजे जनरेटर्स पण याच्यावर त्यांनी नोंद केलेली आहे. आणि कन्व्हेन्शनल जनरेटर्स यांनी पण नोंद केलेली आहे. म्हणजे टिपिकली आपले महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड जनरेशन युनिट्स वगैरे, वगैरे. डिस्कॉम्स पण याच्यावर आहेत. म्हणजे जनरेशनपासून डिस्कॉमला जातं, डिस्कॉमपासून इकडे जातं आणि हे लोकं तुम्हाला पॉवर पुरवतात. ओके. इकडनं इकडे जाते किंवा इकडनं तिकडे जाते. व्हॉटएव्हर इट इज. इट इज ऑल जस्ट लाईक स्टॉक मार्केट. तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पाहिजे का विकायची आहे, राईट? दॅट इज व्हॉट. आणि ह्यांना फक्त ब्रोकरेज मिळत असतं. दिस इज व्हॉट इज ब्रोकर कंपनी. होप यू अंडरस्टँडिंग दिस. क्रॉस बॉर्डर पोर्टफोलिओ पण आहे यांचा. 20 कंपनीज आर लिस्टेड अक्रॉस मे बी बांगलादेश, भूतान, नेपाळ वगैरे. आणि 30% ग्रोथ इन CAGR आहे याचं व्हॉल्यूम. म्हणजे इलेक्ट्रिसिटी इज सोल्ड बाय देम युनिट्स इज ग्रोन बाय 30%. वॉपिंग 30%. 30% इज टू ह्यूज. ओके. IEX प्रोडक्ट मिक्स बघा 9 महिन्याचं काय दाखवत आहे ते. ओके. याची आपल्याला पुढे कळेल काय RTM आणि DAM म्हणजे काय ते. ओके. हे सगळं पुढे कळेल आपल्याला. पण बेसिकली DAM आणि RTM हे 2 लक्षात ठेवा तुम्ही. पुढे त्याचं येतं मी आता सांगत नाही. टेबल प्राइसेस ऑन IEX एम्पल सेल साइड लिक्विडिटी. प्रचंड मोठी लिक्विडिटी अवेलेबल आहे. इलेक्ट्रिसिटी कंझ्युम आपण कमी करतोय, अवेलेबिलिटी जास्त आहे. ओके. डिमांड ग्रोथ फ्लॅट आहे याची. डिमांड कमी आहे पण व्हॉल्यूम जास्त आहे. ओके. त्यामुळे स्वस्त इलेक्ट्रिसिटी सध्या मिळते दिसतं. ग्रोथ लिव्हर फॉर IEX. ओके. या सगळ्या ग्रोथ लिव्हर्स आहेत. ओके. इन्क्रीज इन पॉवर कन्झम्पशन होपफुली. न्यू प्रोडक्शन, रेग्युलेटरी डेव्हलपमेंट, डिझायनिंग इलेक्ट्रिसिटी मार्केट, एनर्जी ट्रान्झिशन, सिंपल सप्लाय साईड अवेलेबिलिटी. रॉ मटेरियल प्रचंड अवेलेबल आहे. ओके. डिमांडसाठीच वेट करतात हे लोक. ग्रोथ ड्रायव्हर डिमांड वन सिनारिओ बघा आता CAGR 5.3% इलेक्ट्रिसिटी डिमांड वाढलेली आहे आणि गोइंग फॉरवर्ड दे आर प्रोजेक्टिंग इट विल गो बाय 6% CAGR. ओके. आफ्टर 25. Total available market is TAM. Okay. Green TAM. Green TAM, this must be public comments closed. Okay. Petition for CRC. Green TAM आणि draft NEP. LPSC rules हे सगळे त्यांचे नंतर असेल ते आपण बघूया. ओके. At the end of the presentation they must have given all this details. Short term, medium term आणि long term. MOP report of group development electricity market. Roadmap for deepening the market. Yeah. RTC is round the clock. Okay. आपल्याला मगाशी कळलं नव्हतं ना. RTC is round the clock renewable supply complemented with supply from any other generating technology. Yeah. Round the clock म्हणजे दिवसा सोलर, रात्री थर्मल. बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम पण येतात इंडियामध्ये ऑलरेडी. रिलायन्स हॅज मेड बिग इन्व्हेस्टमेंट इन दिस. Consumption. North India has high demand in summers and paddy season. जनरेशन हे सगळं डिटेलिंग केलंय त्यांनी. दिवसा बघा जास्त जनरेट होते. ओके. आणि रात्री मग थर्मल जनरेट होते. 24 तासाचं कन्झम्पशन कसं आहे बघा. रात्री 8 पासून वाढत जातं. 8 ते ही इंडस्ट्रियल पॉवर दिसते. ओके. बाय आणि सेल आहे. ओके. दिस इज ब्लू इज बाय अँड ऑरेंज इज सेल. देन दिस इज cleared. Sell bit and cleared. Okay. This is cleared. MCP. Okay. Diversified power consumption supply. डिमांड प्रोफाईल आहे यांची. खूप कॉम्प्लेक्स आहे. डिटेलिंगमध्ये जायचं आपल्याला. आपला बेसिकली शेअर खाली आलेला आहे का तर घ्या. शेअरची कंपनी उत्तम आहे का तर हो नक्कीच उत्तम आहे.
फ्युचर आहे का या कंपनीला? तर फ्युचर आहेच. ओके. एक्सेप्ट फॉर वन काय म्हणायचं कॅव्हिएट, की याचा सध्या कुठला इश्यू चाललेला आहे, की ओके ह्या कंपनीला याच पर्सेंटेजनी प्रॉफिटेबिलिटी कमावता येईल का? ओके. म्हणून त्यांचं गॅस एक्सचेंज पण आहे. ओके. आणि यांचं कमॉडिटी एक्सचेंज पण आहे. त्यामुळे नॉट ओन्ली इलेक्ट्रिसिटी एक्सचेंज, दे आर हॅव्हिंग गॅस एक्सचेंज ॲज वेल एज कमर्शियल एक्सचेंज. म्हणजे डायव्हर्सिफिकेशन ते करतात. कोल एक्सचेंज इज इन ऑफिंग म्हणजे कमिंग. त्यामुळे ही कंपनी ₹120 आता अवेलेबल असली तर नक्कीच घेण्यासारखी आहे. ओके. भरपूर मोठं आहे. त्यामुळे एवढं मोठं आपल्याला बघता येईल की नाही मला माहिती नाही. ओके. रोबस्ट फायनान्शियल्स हे बघितलं तर तुम्ही प्रचंड मोठ्या ह्यांना ट्रान्झॅक्शन फीज मिळतात आणि ॲडमिशन ऑफ ॲन्युअल फीज मिळतात. म्हणजे तुम्ही जर रजिस्ट्रेशन फीज म्हणतात त्याला, ते 3% 3% त्यांचं आहे आणि बाकी 79% ट्रान्झॅक्शन फीज म्हणजे ब्रोकरेज. ओके. इलेक्ट्रिसिटी इकडनं घेतली आणि तिकडे दिली आणि अदर इन्कम इन्व्हेस्टमेंट जबरदस्त आहे त्यांच्या. कारण गेले 10 वर्ष ही कंपनी खूप प्रॉफिट मिळवते आणि त्यामुळे अदर इन्कममध्ये इन्व्हेस्टमेंट इन्कम आहे आणि त्याच्यामध्ये 21% झालं इन्व्हेस्टमेंट. 18% 21 झालेलं आहे आणि हे 79 पासून 76% कमी झालंय थोडंसं. हे जी तुम्हाला माहिती आहे. ओके. एन्व्हायर्नमेंट नंतर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि गव्हर्नन्स, कॉर्पोरेट गव्हर्नन्स याच्यामध्ये त्यांनी काय काय केलं दिलेलं आहे. ओके. बिझनेस अपडेट ऑब्व्हियसली प्रचंड मोठ्या सगळ्या ऑल ओव्हर इंडिया हे लोक आहेत आणि हे सगळे लोक यांचे कस्टमर्स आहेत आणि सप्लायर्स पण आहेत. या बघा सगळेच आहेत ऑलमोस्ट स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड सगळेच लोक IGXचे मेंबर्स आहेत. गॅस म्हणजे IGX म्हणजे गॅस एक्सचेंजचे मेंबर्स आहेत आणि क्लायंट्स सुद्धा आहेत. बिझनेस परफॉर्मन्स ओव्हरव्ह्यू, इयरली व्हॉल्यूम्स हे थोडेसे पडलेले आहेत. ओके. म्हणून मार्केट निळा थम्स डाऊन दिलेला आहे असं दिसतंय. पण Q3 मध्ये इम्प्रूव्ह झालाय, पण ओव्हरऑल डिक्रीज झालेलं आहे व्हॉल्यूम्स. ग्रोथ लिव्हर तर ठीक आहे. ओके. दिस इज अबाउट IGX. IGX पण ग्रोथ लिव्हर त्याच्या उत्तम आहेत. आता गोइंग फॉरवर्ड बघा, ही कंपनी इज ओन्ड बाय FII आणि म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडाचे 34% आहेत. पब्लिकचे ते 53% आहेत. ओके. तर FIIs मध्ये कोण कोण आहे? भरपूर आहेत. हे बघा इथे हे लोक आहेत. वाचा तुमचं तुम्ही. ओके. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT या कंपनीने याच्यात शेअर घेतलेले आहेत. इंडस इंडिया फंडनी शेअर्स घेतलेले आहेत. ओके. आणि ॲक्वामरीन या कंपनीने FIIने शेअर्स त्याचे घेतलेले आहेत आणि DI मध्ये तर सगळेच आहेत. ओके. मिरी आहे, SBI म्युच्युअल फंड आहे, पराग पारेख आहे. सो व्हॉट मोर यू वॉन्ट? ओके. दिस इज थम्स अप बाय DI आणि FII आणि पब्लिक सुद्धा भरपूर बसलेली आहे याच्यामध्ये. आणि शेअर मार्केटमध्ये बघा ह्याचे DIनी तर पब्लिकने शेअर्स वाढवलेले आहेत त्याचे 47 होते ते 53% झालेले आहेत. ओके. DIनी तेवढेच ठेवले आहेत, पब्लिकने वाढवलेले आहेत आणि विकलेत कोणी तर मे बी FIIकडे 16% होते, ते त्यांनी विकल्यामुळे 11% झाले. मे बी दे हॅव बुक्ड द प्रॉफिट. त्यांनी ₹10 ला घेतलेले असणार आहेत आणि जे 17% होते ते आता 11% आलेले आहेत. ओके. 2 वर्षामध्ये आणि पब्लिकचे 60% होते तर 53% आलेत आणि म्युच्युअल फंडाचे 21% होते तर 34% झाले. ओके. म्हणजे थम्स अप आहे फ्रॉम द म्युच्युअल फंड. प्रॉफिटेबिलिटी बघा कशी वाढली आहे. वर्षाला 462 कोटी प्रॉफिट अप्रॉक्सिमेटली आणि डिव्हिडंड जोरदार डिव्हिडंड आहे. ओके. हे बघा हे सगळे डिव्हिडंड आहे. 42%, 56%, 74%. फॅन्टास्टिक. ओके. आणि हा शेअर 26% पडला. 1 वर्षाची प्रॉफिटेबिलिटी 16% वाढली. पण शेअर 26% पडला. दिस इज अ कॉन्ट्रा इंडिकेशन. ओके. आणि शेअरचा PE/E आहे 23. ओके. बुक व्हॅल्यू 13 आहे आणि करंट व्हॅल्यू 122 आहे आणि पडलाय कुठून तो इथून पडला 206 वरनं पडलेला आहे. 206 होता जस्ट जुलै 25 ला 206 होता म्हणजे जस्ट 8 मंथ्स बॅक. या आणि फेस व्हॅल्यू 1 आहे त्यामुळे पुढे काही स्प्लिट बीट होणार नाहीये. ओके. डिव्हिडंड यील्ड 2.5% आहे. हे बघा हा असा जर्नी आहे. ओके. आता सुद्धा 154 वरून 120 वर आलाय. म्हणजे आता सुद्धा तो शॉर्ट टर्म मध्ये तरी वरती गेला 154 ला तरी तुम्हाला ₹4,000 मिळू शकतात. 100 शेअर तुम्ही घेतले, 12,000 इन्व्हेस्ट केले, तरी तुम्हाला 16,000 मिळू शकतात आणि जास्त दिवस थांबलात ऑब्व्हियसली यू माइट गेट मच मोर दॅन दॅट. ओके. मच मोर म्हणजे आता आधीचा पीक याचा ते ₹300 295 आणि बघा हा इथला लो टेक्निकली तुम्ही बघायला गेला हा तरी 122 ला परत आलेला आहे. याच्यावरून तो खाली जाईल का? तर हो जाऊ शकतो. पण जायची शक्यता किती आहे? तर कमी शक्यता आहे. ओके. इट माइट गो टू मे बी 72. आय डोंट थिंक सो. ओके. तुम्ही टेक्निकल एक्सपर्टला विचारा त्यानंतर तुम्ही कॉल घ्या. फॅन्टास्टिक शेअर आहे. फंडामेंटली खूप चांगला आहे आणि म्युच्युअल फंडाने याच्यावर बेट घेतलेली आहे तर तुम्ही का नाही घ्यायची? ओके. आणि तुम्हाला ऑब्व्हियसली म्युच्युअल फंडाच्या रूटमधून तर पैसे मिळणारच आहेत. पण तुम्ही डायरेक्ट
स्टॉक मार्केट जर तुम्हाला खेळायचं असेल तर IEX इज वन ऑफ द बेटर बेट. फक्त 100 घ्या, जास्त घेऊ नका. कारण समजा 118 ला आला किंवा मे बी इट विल कम टू 110, तर तुम्हाला घेण्यासाठी पैसे पाहिजेत. ओके, बघा आता अजून पडेल का? आता पडू शकतो, पण आता तुम्ही घेण्याच्या लेवलला आलेला आहे. ओके, एंट्री पॉईंट इज ऑलवेज राईट मी म्हणतो ना, तर एंट्री पॉईंट इज ऑलवेज राईट फॉर IEX. ओके, आणि इतरही गोष्टी बघितल्या तर यांचं बघा MCX, BSE या कॅटेगरीतला शेअर आहे. यांचे पेअर कम्पॅरिझनमध्ये BSE आहे, MCX आहे. तर माझ्या शेअर आत्ता स्वस्त आहे. BSE आला होतं की नाही 500 रुपयाला मध्ये, आणि आता परत 2500 रुपयाला. त्या कॅटेगरीचा शेअर आहे. क्वार्टरली सेल्स बघायचे वाढतातच आहेत. ओके, हे इयरली सेल्स आहेत. 577 174वरनं 577 कोटी सेल झाले, आणि प्रॉफिट झाला एक 100 कोटीवरनं 500 कोटी, म्हणजे 10 वर्षामध्ये 5 पट झाला. दिस इज व्हॉट इज द ग्रोथ ट्रॅजेक्टरी ऑफ दिस कंपनी नेम्ड IEX. तर बघा तुम्हाला पटतंय का? आणि IEX या कंपनीवर तुम्ही बेट लावू शकता, पण सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट कर. इलेक्ट्रिसिटी काय भरणार नाही आहे. ओके, इलेक्ट्रिसिटी ब्रोकरेजचा बिझनेस आहे, आणि ऑब्व्हियसली ही कंपनी करणार आहे मला माहिती आहे. गॅस एक्सचेंज पण आहे यांचा, कमोडिटी एक्सचेंज पण येतोय, आलेला आहे ऑलरेडी, आणि MCX ला कॉम्पिटिशन म्हणून, आणि कोल एक्सचेंज पण येतोय. कोल तर काय इंडियामध्ये लागणारच आहे फॉर एव्हर. ओके, सो दिस इज व्हॉट इज द स्टोरी ऑफ IEX. होप तुम्हाला आवडली असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि श्रीमंत व्हा. समजून घ्या, समजून श्रीमंत व्हा. उगाच कोणी टिप दिली का मी टिप दिली म्हणून घेऊ नका. समजून श्रीमंत व्हा, आणि थोडंसं धैर्य दाखवलं ना तुम्ही, 10% जरी धैर्य दाखवलं या सिच्युएशनला, तरी सुद्धा तुम्ही मागो. ओके, बघा तुम्हाला पटतंय का? पटलं तरच व्हा म्हणा. थँक्यू.